नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं. आजची रेसिपी अशी काय आहे, थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल. ठीक आहे, चमकुऱ्याच्या पानाची वडी आहे. तुमच्याकडे आलू वडे पण म्हणतात, ठीक आहे, पण आमच्याकडे चमकुऱ्याच्या पानाची वडी असं म्हणतात. त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेतली आहे मम्मी. मस्तपैकी त्याला चाळून वगैरे घेतली. मग त्याच्यानंतर एका छोट्याशा पातेल्यामध्ये त्याला काढून वगैरे घ्यायचं. थोडं पाणी घालून थोडंसं मीठ घालून त्याला मिक्स वगैरे करायचं. बघू शकता या पद्धतीने. हलक्या हाताने त्याला गोल 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 करत फिरवत राहायचं, म्हणजे जे पीठ असतं ना ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने त्याला हे करून घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपलं पीठ रेडी झालं आहे. मग आता चुलीवरती 2 गिलास वगैरे पाणी ठेवायचं गरम. त्याच्यामध्ये चाळणी वगैरे ऑलरेडी ठेवून द्यायचं. जोपर्यंत पाणी वगैरे गरम होते तोपर्यंत आलूची वडी घ्यायची. इकडं जे पान असतं ना त्याला पहिले सगळं स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचं. हे धुवून वगैरे घेतलेले पान आहे. व्यवस्थित लावायचं त्याला पूर्णपणे सगळीपणे. बघू शकता या पद्धतीने तुम्ही. कुठं पातळ वगैरे नाही, पूर्णपणे सगळीकडे अशा पद्धतीने लावून घ्यायला पाहिजे. मग आता जसं आपण एक रोल करतो ना त्याप्रमाणे याला पण रोल करून घ्यायचं. खूप साधी पद्धत आहे, झटपट एक 5 मिनिटात होणारी आहे. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने आलू वडी वगैरे तळून वगैरे करतात. तुम्हाला अजून एक करून दाखवते मम्मी. बघू शकता. माझ्या मम्मीला शेताकडे वगैरे जायचं होतं म्हणून मग तिने लवकर हे असं होतं म्हणून सनी करून घेतली. पूर्णपणे सगळीकडे व्यवस्थित लावायला पाहिजे. मस्त गरम वगैरे पाणी झाल्यामुळे एकू ठेवून घ्यायचं. मग त्याच्यानंतर बघू शकता सगळं जे पीठ आपलं उरतं ना ते पीठ व्यवस्थितपणे त्याच्यावर वरती पण लावून घेऊ शकता तुम्ही. 15 मिनिटासाठी याला ठेवून द्यायचं. मग तोपर्यंत इकडं आपण पोळीची तयारी करू. याच्यामध्ये 2 चमचे आपलं ते 2 चमचे मिरची घ्यायचं. त्याच्यावरती तेल घालायचं आणि खमंग असं भाजून घ्यायचं. खूप छान स्मेल येतेच माहिती आहे. बघा या पद्धतीने. कलर असं काय व्हायला पाहिजे. त्याला प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं. आता फोडणीला जे जे साहित्य लागतात ना एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं. जसं की बघू शकता इथे ते मिरचू प्लस ते आता मीठ हळद वगैरे तुम्ही बघू शकता. मग छानपैकी उकळली आहे त्याला काढून घ्यायचं. मग ते साईडला ठेवून द्यायचं. एक 10-15 मिनिटासाठी थंड व्हायला पाहिजे. व्यवस्थितपणे त्याला शेप द्यायचं. कशा पण आकाराने तुम्ही शेप देऊ शकता या पद्धतीने. मग चला आपण आता फोडणीची तयारी करूयात. आता पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. मग त्याच्यात जिरे वगैरे टाकले. बघू शकता किती छान की जिरे टाकले स्मेल येतं.
जे लसूण होतं त्याला बारीक वगैरे करून घ्यायचं, मग फोडणीमध्ये त्याला ॲड करायचं. या पद्धतीने टाकून घ्यायचं. छानपैकी लाल याच्यावर भाजून घ्यायचं, म्हणजे तेला टाकून घ्यायचं. बघा लाल ह्याच्यावरती झालंय ते लसूण. अशा पद्धतीने माझी वडी होती ना आपण ठेवलेली कापून, त्याला तेलामध्ये टाकून द्यायचं. अशा पद्धतीने खूप छान वास येते, तुम्ही बघू शकता. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, ठीक आहे, तुम्ही समजू शकता. म्हणजे जे मसाले वगैरे होते त्याच्यात ॲड करायचं. पहिल्यांदा टाकते हे खोबर आहे भाजून वगैरे मिक्सरला वाटून घेतलं. मग आपलं लाल तिखट, मिरची, हळद, मसाला वगैरे जे घरगुती ते टाकून घ्यायचं, मीठ वगैरे. बघा अशा पद्धतीने त्याला हे करायचं. तुम्ही कापड वगैरे यूज करू शकता. त्याला खालीवरी नाही करायचं, म्हणजे खालीवरी वगैरे केलं ना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं परत एक वेळेस. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे नवीन वगैरे पाहिजे असेल प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब सुद्धा करा.